अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 6 जानेवारी हा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन राज्यात सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज पंढरपुरातही येथील पत्रकार भवन येथे पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करीत पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी लक्ष्मण ढोबळे सर यांच्या हस्ते टीव्ही जर्नालिझम असोसिएशनचे अध्यक्ष अभिराज उबाळे, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सचिन कांबळे, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष संतोष रणदिवे, पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामभाऊ सरवदे, पंढरपूर पत्रकार संघ अध्यक्ष अपराजित सर्वगोड, पत्रकार संरक्षण समिती शहराध्यक्ष यशवंत कुंभार, राज्य पत्रकार सुरक्षा समिती शहराध्यक्ष चैतन्य उत्पात, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार शहराध्यक्ष विनोद पोद्दार, डिजिटल मीडिया संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे सर, तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक राजाभाऊ शहापूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण नागणे सर यांनी केले। या पत्रकार दिन सोहळ्यास सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व शहर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वातावरण निर्माण झाले की काय अशी परिस्थिती आज कार्बोन मीडिया मोठं दाखवून जात आहे। अशा वेळेला एक जागरूक पत्रकारिता करण्याचे काम जर करत असेल तर आपल्यासारखा गाव पातळीवरचा गावगाड्यातला पत्रकार करतोय आणि तो निर्भीडपणे करतोय, आक्रमकपणे करतोय आणि अशा या पत्रकारांचा आपला हा समूह आहे। आज पंढरपूर तालुक्यातील शहराच्या पत्रकारितेचा दरारा महाराष्ट्रभरात मित्रांनो, कारण एखादा मंत्री एखादा अधिकारी पंढरपूरला यायचं म्हणलं की त्याच्या समोर असं असतं की पंढरपूरचे पत्रकार ज्या सगळेपणे प्रश्न विचारतात, ज्या पद्धतीने एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात, तो पाहता नक्कीच पंढरपूरची पत्रकारिता ही एक महाराष्ट्रात वेगळा आयाम घेऊन चालते असं मला वाटतं। आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आजचा दिवस खरं तर आपला दिवस आहे। वर्षाचे 300 वर्षाचे 364 दिवस आपण इतरांचे सुख वेदना, इतरांच्या समस्या, इतरांचे प्रश्न, इतरांना प्रोजेक्ट करण्यात अशा बऱ्याचशा गोष्टी करतो। राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमापासून सर्वसामान्य आपण त्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी देतो। पण आपल्याला आजचा जो दिवस असतो तो फक्त आपल्यासाठी असतो, आपल्या समस्या मांडण्यासाठी असतो, आपल्या व्यथा मांडण्यासाठी असतो आणि आपणच आपल्याला एकमेकांना काही आपल्यातल्या 4 गोष्टी करून बरं वाटतं। आज या माध्यमातून आपण एकत्र आलोय। आज पत्रकारितेत काम करत असताना आपण जर निरीक्षण केलं तर पत्रकारांची आर्थिक प्रगती आज आपल्याकडे मला अनुभव माझा वैयक्तिक सांगतो 10-12 वर्षापूर्वी एक प्रेस नोट किंवा एखादं निवेदन तयार करून घेण्यासाठी आलेले लोक आज करोडपती, मोठे ठेकेदार, मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने श्रीमंत झालेले आपण पाहिले। पण 10-12 वर्षापूर्वी माझ्यासोबत असलेला पत्रकार आज लोकांच्यासाठी जगणं हे वास्तव आहे आणि लोक मोठं पत्रकारांकडे दाखवतात हे दुर्दैव आहे। कारण
मी माझ्या डोळ्याने घडलेल्या घटना सांगतोय, पाहिलेल्या आणि स्वतः साक्षीदार राहिलेल्या, की आपण पत्रकारिता निर्भीडपणे करतो. आपण पत्रकारिता म्हणून या फक्त या जो सन्मान मिळतो, मला वाटतं त्याच्यामुळं कुठंतरी आपण या पत्रकारितेत टिकून राहतो. पण मित्रांनो, हा सन्मान आपल्याला आपल्या प्रपंचापर्यंत घेऊन जात नाही. त्यामुळं मला एवढं सांगायचं की भविष्यात आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे. हे करत असताना आपल्याला आपल्या आर्थिक स्रोत, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य, त्यांचं शिक्षण आणि या सगळ्याकडे जर शासनाने, राज्यकर्त्यांनी, राजकीय नेते मंडळींनी गंभीरतेने पाहावा असं म्हणत असेल तर आपला सामूहिक संघर्ष आणि लढा हा त्यांच्यापर्यंत दररोज मांडणारा विषय पत्रकार दिन म्हणून नाही. कारण आज पंढरपूरच्या गृहनिर्माण संस्थेचा पत्रकारांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. पंढरपूर नगरपालिकेने 1978 साली पंढरपुरात पत्रकार नगरसाठी जागा दिली. त्या काळातले जे पत्रकार म्हणून होते त्यांना त्या जागा मिळाल्या. परंतु त्यानंतर आताची ही तिसरी पिढी आहे पत्रकारितेची. आताची ही आमच्या नंतरची आलेली तुम्ही नवीन कोणी तिसरी पिढी. आज जागा आहेत ते 22 जागा जर सोडल्या तर कुठंही कुठल्याही पत्रकाराला अर्धा गुंठा जागा सुद्धा कुठं देण्यात आलेली नाही. खरं तर आज पंढरपूर शहरातील कितीतरी प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी आपले पत्रकार निर्भीडपणे काम करत आहेत. पंढरपूर शहर हे खरं तर दहशतीच्या वातावरणात वाटचाल करत असलेलं शहर आहे. इथल्या कुठल्या राज्यकर्त्यावर मला आरोप करायचे, पण या शहराची विभागणी ही निम्मा भाग हा दहशत, निम्मा भाग हा दहशतीचं राजकारण, निम्मा भाग हा सोफिस्टिकेटेड सुशिक्षित राजकारणाची पूर्वापारपासून झालेली. आणि अशा वातावरणात आपला पत्रकार बांधव, येणारी तरुण पिढी तर अतिशय निर्भीडपणे काम करते. आणि अशा वेळेला आपल्याला सामान्य जनतेतून सुद्धा पाठबळ मिळालं पाहिजे. आपले हक्काचे प्रश्न, आपले मूलभूत प्रश्न सोडवले गेले पाहिजे. यासाठी सुद्धा आपण एक लढा उभारावा असं मला वाटतं. आज पंढरपूरमध्ये आपल्या गृहनिर्माण संस्थेचा विषय आहे. आता हरिभाऊ पडशाळे यांनी एका पोलिसांपुढं नगरच्या शेजारी एक जागा घेतलेली वीज रोखण्याची, त्याचं भूमिपूजन 14 तारखेला होतंय. पत्रकार नगरच्या माध्यमातून जे इच्छुक आहेत ते त्या संपर्क करू इच्छितात. पण आपल्याला इथल्या स्थानिक प्रशासनाकडून ज्या काही अपेक्षा होत्या, जे आपलं भलं करून घ्यायला निघालो सध्याचे आपण, पण आपल्याला याबाबत कुठल्या राजकीय नेत्याकडून कुठलाही पाठबळ मिळालं असं माझं काम आहे. तर मला या निमित्ताने फार काही बोलायचं आणि ज्येष्ठ मंडळी बोलायचे. फक्त या नव्या पिढीतील येणाऱ्या पत्रकारांना जुनी पिढी म्हणून मार्गदर्शन देणं किंवा बोलताना एवढं सांगावं असं वाटतं की भविष्यामध्ये आपलं अर्थकारण जपून तुम्ही वाटचाल करा. पत्रकारिता पत्रकाराची उज्ज्वलच आहे, उज्ज्वल राहणार आहे. एखादा चुकीचा वागत असेल तर तिथे 10 जण त्याला बरोबर करणारी आहेत पत्रकार. त्यामुळे एखादा चुकीचा वागला तर त्याला आपली ज्येष्ठ मंडळी बरोबर काढावी आणतात. फक्त हे काय सगळं करत असताना आपलं भविष्य, आजचा दिवस आपलं मांडायचं म्हणतो की आपलं भविष्य आर्थिक अर्थकारण सुरक्षित करा एवढंच सांगतो. आदरणीय अध्यक्ष, संपादक उत्पाद साहेब, त्यावेळेला माझ्या उमेदवारीची बातमी साधारण उत्पाद साहेब सातत्याने द्यायची. तर पुढच्या 5-10 वर्षात आमचे जुने सहकारी ढवळे साहेब दलित चळवळीच्या संदर्भात मार्गदर्शन करायचे. सुरुवातीला चळवळीबद्दलचा विषय ते मांडत राहायचे. पुढारी सारख्या एका महत्वाच्या वृत्तपत्राशी त्यांचे ऋणानुबंध वाढले आणि
ढवळे सरांनी त्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं. शापूरकर साहेबांनी आपल्या समोर गृहनिर्माण संस्थेचा विषय मांडला. अक्कलकोट सारख्या ठिकाणी कडपगाव रोडवर जागा मिळावी म्हणून पत्रकार प्रयत्न करतायत आणि गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी निर्माण होते आहे. प्रभाकर मजगे, हंडोळे ही मंडळी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. मोहोळमध्ये आपले महेश यासाठी जागा मिळावी म्हणून सोलापूर रोडवर लगत 2 एकर जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतायत. खासदार बनसोडे साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. या ठिकाणी जो विषय मांडला गेला त्याबद्दल जागेच्या किमती एवढ्या प्रचंड आहेत. पत्रकारांनी जागा विकत घेऊन पुन्हा बांधणं हे एवढं सोपं काम राहिलं नाही. त्याचबरोबर ऍक्टिव्ह असलेल्या उबाळे साहेबांच्या सारख्या मंडळींनी पुढाकार घेऊन राज्यकर्त्याबरोबर सतत संपर्क साधून थोडस प्लॉटच मोठे घेतले आणि वर्णी CPS ला आमच्या सारख्या आमदारांनी जी गृहनिर्माण संस्था उभी केली आणि त्याच संस्थेतून एक खोली आपल्याकडे ठेवून बाकीची जागा भाड्यानं देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. पाथरीकर म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी देवाचं गाव आहे, धर्माचं गाव आहे, पुण्यनगरी म्हणून अवघ्या देशात ओळख आहे. पत्रकार म्हणून, पंढरपूरचा पत्रकार म्हणून राज्यकर्ता इथे येताना आपल्याकडे फार आपुलकीनं पाहत असतो. निरोप दिल्यानंतर, मंत्र्याच्या PAनं निरोप दिल्यानंतर आम्हाला हजर राहावं लागतं. एवढ्या मोठ्या गर्दीत देखील नेत्यांची, मंत्र्यांची छबी छापून आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. म्हणून आमची जागा ही शहरापासून फार लांब असून चालत नाही, जवळ असावी लागते. त्यासाठी गोपालपूरच्या अलीकडं किंवा दूध डेअरीच्या अलीकडं अशी जागा आम्हाला जर उपलब्ध झाली शासनाची तर आमची गृहनिर्माण व्यवस्थित होईल. भविष्यात आमच्या मुलांच्या दृष्टीनं त्याचा उभारणीसाठी आम्हाला फायदा होईल असं सांगून जर आपण सगळे एकत्र आलात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांचा हात खानदानी जरा ढळता आहे, चांगला आहे, तर त्या दृष्टीनं त्यांना जर आपली ही जाणीव करून दिली, गांभीर्य आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि तुम्ही सगळेजण जात असताना गाडीत जागा आहे, गाडी हादरू नये म्हणून तुम्ही येता का असं मला हाक मारली तर मी देखील आपल्या गाडीत बसून आपल्या निवेदनाला हातभार लावण्यासाठी येऊ शकतो. आपण सगळेजण मिळून जाऊया आणि निकड, घराची निकड सांगून जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणानं हे चांगलं काम होऊ शकतं. ज्या प्रशासनानं आपल्याला या ठिकाणी पत्रकार भवन दिलं त्यातली काही मंडळी आपल्याला मदत करत असतील. दोन्ही आमदार हे सतत लोकांच्या कामासाठी त्यांची तळमळ, त्यांचं येणं लक्षात घेतलं तर दोघांनाही घेऊन आपण जर देवेंद्र भाऊंच्याकडे गेलो किंवा शिंदे साहेबांच्याकडे गेलो तर आपल्याला मोठी मदत होईल. त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो,
अलीकडं पत्रकारिता त्यामधली सात्विकता फक्त शर्ट धुतलेला असायचा, त्याला इस्त्री केलीच पाहिजे असा कुणाचा आग्रह नसायचा. बापू जोशी पासून वाना उत्पातांच्या पर्यंत मैदान गाजवणारी पत्रकारिता माझ्या काळात मी बघितली. परंतु आज साऱ्या पत्रकारितेचं टेक्निकच एवढ्या प्रचंड प्रमाणात बदललेलं आहे, त्याचं नेटवर्कच एवढं महागडं झालेलं आहे. अशा वेळेला आपण कशा पद्धतीनं पुढे जाणार आणि पत्रकारिता कशा पद्धतीनं आपण लोकांच्या समोर ठेवणार, हा अतिशय बिकट अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पांडुरंगाला एखादा मुलामा द्यायचा असेल तर त्याचीही बातमी होते. तुळजापूरच्या मूर्तीची चोरी झाली तर त्याचीही बातमी होते. आमदार वैतागला, नेत्यावर राग काढण्यापेक्षा पोलिसाच्या कानपडात मारलेली बरी म्हणून पोलिसावर राग काढला जातो, त्याचीही बातमी होते. अशा सगळ्या बातम्या होतात. परंतु आपला वाढदिवस हा क्षुल्लक असतो, साधा असतो. आपण डाक बंगल्यावर जरी एकत्र बसलो तरी उवाळे साहेब एक हार घालतात आणि तुमचा आज वाढदिवस आहे म्हणून त्याबद्दलची माहिती आपल्याला सांगतात. परंतु आता एखाद्या नेत्याचा वाढदिवस करायचा झाला तर काही जणांचे वाढदिवस हे कोटीत साजरे होतात. मग अशा प्रकारचा वाढदिवस करायचा, थोडेसे 4 पैसे उभे करायचे म्हणालो, याचा जसा CIDच्या कडून चौकशी होते आणि 376 मध्ये तोंड देताना वेगवेगळ्या पद्धतीच्या पळवाटा शोधून काढण्याचं काम त्या सगळ्या गोष्टीतून होत असतं. अशा या सगळ्या वातावरणामध्ये असं वाटलं होतं की एकदा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, आता थोडीशी प्रसार माध्यम मागं पडतील, पण टुसूवर देखील त्याचा परिणाम या प्रसार माध्यमावर झालेला दिसत नाही. उलट आपल्याच मोबाईलला अधिक ऍक्टिव्ह करून त्याची पत्रकारिता जागृतपणानं लोकांसमोर ठेवण्याचं काम आपल्या पंढरपूर मधली काही पत्रकार मंडळी जेव्हा करत असतात त्याचाही फायदा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं होत असतो. मोबाईलचे मोठे ग्रुप करून देखील काही लोक आपली बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारितेचा गाभा, मुळातला जो गाभा होता तो प्रबोधन करण्याचा होता, लोकांना शहाणं करण्याबद्दलचा होता. एखादा मुद्रा योजनेचा निरोप लोकांपर्यंत पोहोचावा आणि प्रबोधन करता यावं असा होता. अंधश्रद्धा कमी व्हावी म्हणून, अग्रलेखाला मदत व्हावी म्हणून पत्रकारिता चालत होती. परंतु बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून जी पत्रकारिता विकसित होत गेली, केसरीकरांनी ज्या पद्धतीची पत्रकारिता चालवली, खाडीलकरांसारख्या माणसाने अग्रलेख लिहिला, पण कोर्टात उभं राहिल्यानंतर आपण अग्रलेख संपादकाचा असतोय, मग खाडीलकरांचं कसं नाव घ्यायचं अशी अडचण झाल्यानंतर टिळकांना त्यासाठी 6 महिन्याची शिक्षा देखील सहन करावी लागली. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच्या आहेत. मी आपल्या समोर काही पत्रकारितेबद्दल सांगणं म्हणजे लोहाराच्या घरात सुई विकल्यासारखं होईल. आपण आपल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विचार करताय. एक उदाहरण म्हणून मी आपल्या समोर एवढंच थोडक्यात या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडं आपले उबाळे साहेब काम करतात, पण त्यांचं या स्वच्छता सफाई कामगारांबद्दलचा असलेला अभ्यास
समोरून त्या खात्याचा मंत्री जरी अभ्यास करून आला तरी देखील त्याला निरुत्तर करण्याबद्दलची ताकद त्यांच्या अभ्यासात आहे. तर आपण पत्रकारिता करत असताना जर आपण अभ्यासानं व्यक्त व्हायला लागलो तर समोरच्या माणसाचं दामटणं किंवा रेटून नेणं किंवा आपण बसू म्हणून वेळ मारून निघून जाणं या गोष्टी त्याच्या हातात राहत नाहीत. परंतु आज अतिशय जागरूकपणाने आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकारिता करताय. परंतु अशी पत्रकारिता करताना त्याला थोडासा मनगटाचा जोर लागतोय असं अलीकडं जाणवायला लागलेलं आहे. पत्रकारिता सुरक्षित राहिली नाही याच्याबद्दलची काळजी वाटायला लागलेली आहे. याचबरोबर एखादा ठेकेदार डायरेक्ट पत्रकाराला देखील बोलून तुमची पत्रकारिता बिघडलेली आहे म्हणून तुमची छबीच मी खराब करतो, बघू तुम्ही काय करताय, अशा पद्धतीनं देखील एखाद्याच्या मागे लागण्याचं काम या निमित्तानं घडत असतंय. मित्रांनो, मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, घटना कुठली का घडलेली असेना पण 7W न प्रश्न विचारणं आणि त्या घटनेची माहिती अधिक विस्तारितपणानं लोकांच्या समोर मांडणं. घटना कुणात घडली, घटना कशी घडली, घटना का घडली, घटनेचं मूळ काय, असं वाट वेळ असे 7W जर त्या घटनेला आपण विचारले तर आपल्याला त्या प्रश्नाबद्दलची जाण निश्चितपणानं येऊ शकते आणि त्याबद्दलचं सोल्युशन किंवा त्यावरचा परिणाम देखील पुढे येणं आवश्यक आहे. ज्या सुरुवातीच्या काळात पहिलं पाव शतक पत्रकारिता चालली त्यावेळेला फक्त घटना लोकांपर्यंत पोहोचावी एवढा विषय होता. पण आता वाचकाला असं वाटायला लागले की घटना वाचून झाली, आता त्या घटनेवर इलाज काय हा देखील वार्ताहरांनी सुचवला पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी देखील आपल्या समोर येत आहेत. बऱ्याच वेळा संपादक जेव्हा वार्ताहराची मीटिंग घेतोय तो मीटिंग घेताना घटनांचं संकलन कसं केलं हे विचारण्यापेक्षा धंदा किती झाला हे विचारायच्या बाबतीत विसरत नाही आणि त्यामुळं त्याचं क्वालिफिकेशन हे आता किती जाहिराती तो मिळवून देतोय याच्यावर त्याचा विषय आपल्या लक्षात येतो. त्यापेक्षा हुकुम मुलानी सारखं पोरग, मंगळवेढ्यातलं इंगळे सारखं पोरग ज्या पद्धतीची माहिती देत आहे आणि सकाळ वृत्तपत्राला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं कौतुक होत नाही. धंदा किती केला हे महत्वाचं आहे आणि अशा गोष्टीत जर एकदा पत्रकारिता अडकली, वार्ताहर अडकले तर कोकणात जसा आंब्याला कल्ट्रा मारतात आणि झाड बाद करतात तशाच पद्धतीनं धंद्याचा कल्ट्रा मारून झाड बाद करण्याबद्दलची भूमिका जर पत्रकारितेत घुसली तर ती आपल्याला त्रासदायक ठरू शकते. याच्याबद्दलचाही विचार आपण या निमित्तानं लक्षात घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया असो तो फास्ट झालेला आहे. त्याचबरोबर जर्मनीमध्ये घडलेली घटना भारतात दुसऱ्या मिनिटाला येते, लवकर येते आणि जर स्वतः स्वयंभू त्याच्या रक्तातच जर पत्रकारिता असेल तर खासदार संजय राऊतांच्या सारखा माणूस एखादी घटना पाहिली नाही तरी देखील दिव्य चक्षुने बघून त्या घटनेबद्दल मी पाहिलेली आहे, मला माहिती आहे असं सांगून पुढे जातात किंवा सिनियरिटीचा दबाव टाकून माझी पत्रकारिता कशी श्रेष्ठ आहे याच्याबद्दलचाही विषय ते टोकदारपणानं मांडत असतात. या सगळ्या गोष्टीमुळं आज पत्रकारिता आपल्या समोर असली तरी देखील वार्ताहर म्हणून साने गुरुजींच्या वाटेनं चालणारे आणि परीटगडीचा शर्ट न घालता इस्त्री न करता शब्द वापरणारे असे जे साधेपणाचं जीवन जगणारे पत्रकार आहेत अशा पत्रकारांना घराबद्दलचा विषय असो त्यांच्या मुलाच्या नोकरीबद्दलचा विषय असो हा विषय अधिक प्रभावीपणाने आपण सगळ्यांनी
पुढाकार घेऊन सोडवण्याच्या दृष्टीनं राज्यकर्त्याची मदत घेऊन आपण पुढे यावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. आणि हे सगळं सांगत असताना एक भूमिका ताठपणाने मांडली पाहिजे आणि त्याच्यासाठी मोजावी लागणारी किंमत मोजली पाहिजे. अशाच प्रकारची मनोभूमिका आपण तयार करण्याच्या दृष्टीनं विचार करावा. पण 100 कोटी हिंदू दलिताबद्दल 100 कोटी हिंदूंच्या बद्दल बेइज्जतीचं बोलून मतदारसंघातल्या ठराविक जातीचा अनुनय करण्याचं पाप जितेंद्र सारख्या फालतू माणसानं करू नये. ही चमकुगिरी आपल्याला परवडणार नाही असं माझं स्पष्ट मत मी या ठिकाणी नोंदवतो. आपण सगळ्यांनी शांतपणानं ऐकून घेतलं. उबाळे साहेबांनी दोन घेऊन जाताय का बघा असं सांगितलं आणि माणूस जर एखाद्याच्या घरी ताटावरच गेला जेवताना तर तो माणूस म्हणतो 2 घास जेवून जावा. तसं मी आल्यानंतर तुम्ही म्हणाला 2 शब्द आधी बोलून जावा. मी बोललो, आपण ऐकलं. आपल्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा अध्यक्ष साहेबांचेही आभार मानतो. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, मोटरसायकलीवर देखील मिरवताना मी उत्पात साहेबांना माझ्या निवडणुकीपासून आजपर्यंत पाहिलं नाही. चांगल्या वाड्यात राहावं असं कधी त्यांना वाटलं नाही. अतिशय साधेपणानं सारं आयुष्य काढल्यानंतर आज आपण त्यांना इथं साने गुरुजीच्या वाटेवरून चालणाऱ्या माणसाला आपण इथं बोलवलं, त्यांचं कौतुक केलं, सत्कार केला. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. तुम्हा पत्रकारांचेही आभार मानतो. कारण तुकोबाच म्हणतात, मी पतंग तुझ्या हाती धागा. तसं आज या राज्यकर्त्याचा धागाच तुमच्या हातात आहे. ते कितीही आम्ही वर गेलो वगैरे म्हणत असले तरी देखील तुमचा तो अधिकार आहे. सर्वस्व असा तो स्वातंत्र्याचा अधिकार तुमच्या जवळ आहे अशी नोंद करून थांबतो. नमस्कार. आदरणीय डोबळे सर, सर्व पत्रकार बंधू, सर्व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, आज पत्रकार दिनाच्या निमित्त माझा सत्कार आहे, म्हणजे सत्कार केला याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आता डोबळे सर बोललेले आहेत, त्यांच्यानंतर बोलण्यासारखं माझ्याजवळ काही आहे भांडवल शिल्लक राहिलेलं नाही. बहुतेक सगळे विचार मांडलेले आहेत जितेंद्र याच्यापासून आणि जास्त काही बोलायची गरज नाही. मला असं वाटतं की सत्तारूढ पक्ष हा एक माहोल बनवायचा प्रयत्न करतोय आणि राम मंदिर होते ह्यात काय सगळ्यालाच आनंद आहे. त्याचं व्यक्तित्व वाजवू नये. अमुकच व्यक्तीमुळे झालंय, अमुकच व्यक्ती राम मंदिर करतात त्याच्यामुळे जगात भारतात काय जे चांगलं होते ते त्याच्यामुळे होतं. असा माहोल बनवायला तर आपण पत्रकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण सर्वसामान्य माणसाच्या हिताचं मांडलं पाहिजे. सर्वसामान्य माणसं जे जनतेच्या हितात आहे आपण मानवायचं आहे आणि लोकांच्या यात कुठेही फसवणूक होता काम आहे. बरेच वेळा फसवणूक झालेली आहे. 2-3 निवडणुकी आपण बघितलेल्या आहे. तेव्हा आता तरी सत्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि केवळ माहोल बनवण्याचा हा एक तंत्र आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज 6 जानेवारी आहे आणि माहोल 22 जानेवारीचाच तयार करायचं अजून महिन्यापूर्वीपासून चालू आहे. 2-3 महिन्यांची तरी आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यावं. डोबळे सरांनी मला माफ करावं. फक्त खुर्ची बदलली.
मला आता त्यांच्याबद्दल जास्त काय बोलता येणार नाही. त्यांची स्तुती करण्याचं चातुर्य त्यांचा अफाट आहे. मनातले भाव व्यवस्थित व्यक्त करतायत. परंतु माझ्याजवळ तेवढं सामर्थ्य नाही. स्तुती कैसी करू कि मेरे स्वर में है माधुर्य नहीं, मन का भाव प्रकट करने का मुझमें है चातुर्य नहीं. ओबड शब्दात तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर स्वीकारा, तर सोडून द्या. परंतु पत्रकारितानी हा सामान्य वाचक हा आपला मालक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपले मालक, पगार देणारे मालक हे आपले मालक नाही. वाचक जो वाचतो तो 5 रुपये घेऊन पेपर विकत घेतो आणि आपलं मत वाचतो, बातमी वाचतो, ऐकतो, त्यावर व्यक्त करतो, तो आपला खरा मालक आहे. एवढंच आपण लक्षात ठेवावं. आणि कधीही कोणी माहोल बनवते त्याच्यात वाहून जाऊ नये. पत्रकारांनी वाहून जाऊ नये, जनतेलाही वाहून जाऊ देऊ नये. एवढे माझी विनम्र विनंती आहे. एवढं बोलून मी माझ्या बातमी म्हणून जाईल.